आम्ही घेत तुम्ही फक्त इंट्रोडक्शन करा. अध्यक्ष सगळ्यांना नमस्कार करा. हेमंत भाऊ सांगते स्वागत करा सगळ्यांचं. आजच्या आपल्या आपले आमदार हेमंत भाऊ रासने यांनी खास निमंत्रित केल्यावरून आपण सर्वजण आला स्वागत करतो. आणि 26 तारखेला संत गाडगे महाराज यांची जयंती आहे. त्या जयंतीचं औचित्य साधून आपले आमदार हेमंत भाऊ रासने यांनी जो एक संकल्प केला, एक उपक्रम हाती घेतलाय, स्वच्छ सुंदर विकसित कसबा. या कार्यक्रमाच्या करिता परवा दिवशी जो आपण 26 स्पॉट जे ज्या ठिकाणी कचरा डंप होत होता, क्रॉनिक स्पॉट जे बंद केले, त्या ठिकाणी पूजा करून असा एक आगळा वेगळा उपक्रम सुरू करून त्या ठिकाणचं ब्युटिफिकेशन करून आपल्याला तो विकसित करायचा आहे. याकरता हेमंत भाऊंनी जे पाऊल उचललं त्याकरता आपण या ठिकाणी जमलात सर्व पदाधिकारी, सर्व पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो. आणि आमदार हेमंत भाऊ रासने यांना विनंती करतो की त्यांनी पुढची पत्रकार परिषदेला संबोधित करावं. नमस्कार. या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी मनापासून स्वागत करतो. आपण 5, 6, 7 तारखेला इंदोरला देशातील सर्वात सुंदर शहर म्हणून ज्याची पहिला क्रमांक मागील 7 वर्ष सातत्याने आला. आपण जेव्हा आमदार झालो त्यानंतर स्वच्छ सुंदर विकसित कसबा करण्याचा संकल्प केला व तो संकल्प करत असताना 2 महिने काम केल्यानंतर त्याच्यात अजून आपल्याला प्रगती केली पाहिजे. या अनुषंगाने इंदोरचा दौरा केला. इंदोरच्या दौऱ्यात आपल्याबरोबर जवळजवळ 300 जणांचा समावेश होता. त्यात 100 सफाई कर्मचारी, 100 भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, 50 शिक्षक, 25 पत्रकार आणि 25 स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते, पदाधिकारी असे 300 जणांनी मिळून आपण इंदोरचा दौरा केला. त्या दौऱ्यात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, इंदोर शहराचे आयुक्त, इंदोर शहराचे अतिरिक्त महापालिका आयुक्त, आपल्या घनकचरा विभागाचे प्रमुख, संपूर्ण शहरातील SI DSI या सगळ्यांचा समावेश होता. आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण त्या इंदोरचा दौरा केल्यानंतर आपल्या ठिकाणी आपण जे काम करतोय त्याच्यात अजून आपल्याला कशा पद्धतीने सुधारणा करायची याचा अभ्यास केला आणि त्या दृष्टिकोनातून आपण काही पावलं टाकण्याचा प्रयत्न केला. आज कसबा मतदारसंघामध्ये एकूण 55 फीडर पॉइंट, डम्पिंग स्पॉट आणि क्रोनिक स्पॉट आहेत. त्यातले 26 100% आता ते बंद झालेले आहेत. तिथं कुठल्याही प्रकारचा कचरा साचवणूक होत नाही. क्रोनिक स्पॉट बंद केलेले आहेत. त्यानंतर 15 जे फीडर पॉइंट आहेत त्या 15 फीडर पॉइंटला कचरा त्या ठिकाणी संकलित होतो पण त्या ठिकाणी डंप होत नाही. तो इमिजिएट त्याचा विघटन करण्याच्या दृष्टिकोनातून गाड्यांच्या माध्यमातून तो नेला जातो. 10 क्रोनिक स्पॉट जे आहेत ते बंद करण्याचा राहिलेलं आहे. ते सुद्धा व्यवस्थापन या लवकरच्या नजीकच्या काळात होईल आणि या महिन्याभरात कुठेही कचरा साचवणूक ही कसबा मतदारसंघामध्ये दिसणार नाही. हा एक भाग झाल्यानंतर त्याच्यात नुसता कचरा संकलित होण्याची ठिकाणं बंद करून संपूर्ण स्वच्छ आणि सुंदर होणार नाही याची कल्पना आल्यानंतर रस्त्यावर कचरा पडू नये याच्याकरता जे इंदोरची सिस्टीम आहे त्या सिस्टीमचा फॉलोअप करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्या दृष्टिकोनातनं आता आपण एक विशेष अधिकारी याची मागणी केली आणि त्याची आता नियुक्ती आज उद्या होईल की जो फक्त इंदोरच्या प्रमाणे कसबा मतदारसंघामध्ये सगळं नियोजन होतंय की नाही याचं इन्स्पेक्शन करेल. जिथं कुठं अडचण असेल त्या ठिकाणी तो त्याचा फॉलोअप घेईल आणि त्याला त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही जबाबदारी नसणार आहे. त्यामुळे तेवढंच काम सातत्यपूर्वक जसं त्या ठिकाणी मॉनिटरिंग करणारे अधिकारी आहे तसं सिनियर DSI यांची नियुक्ती आता लवकरच आपल्या या ठिकाणी होणार आहे. तो एक भाग झाल्यानंतर संपूर्ण इंदोरमध्ये ज्या पद्धतीने खड्डे विरहित रस्ते आहेत, फुटपाथ स्वच्छ आहेत, अतिक्रमण मुक्त आहेत, फ्लेक्स मुक्त आहेत, तर त्याचा दुसरा टप्पा म्हणून
आज मी स्वतः या पद्धतीने घोषित करतो की संपूर्ण मतदारसंघामध्ये माझ्या वतीने किंवा माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीने माझा कुठलाही अनधिकृत फ्लेक्स कसबा मतदारसंघात याच्या पुढे कुठेही आढळणार नाही. आणि आपल्याच माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आवाहन करतो की कसबा मतदारसंघात आपण जर फ्लेक्स लावला तर त्या फ्लेक्सवर माझा फोटो नसला पाहिजे, माझं नाव नसलं पाहिजे. अशा पद्धतीची आज मी घोषणा करतो. फ्लेक्स मुक्त कसबा करणं आणि जो विद्रूप शहराचं होतं त्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल आपण टाकतोय. त्याचबरोबर कसबा मतदारसंघ विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून 14 काही मुद्दे जे आता महत्वाचे आहेत ते आपण करण्याचा प्रयत्न आपण करतोय. आणि त्या दृष्टिकोनाचं निवेदन आपण आता मुख्यमंत्र्यांना मागच्या 8 दिवसापूर्वी दिलं. त्याची स्वतंत्र पत्र देऊन त्याचा पाठपुरावा करून ही प्राथमिक 14 कामं ही लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहोत. त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय, जर ट्रॅफिक कचरा झाल्यानंतर ट्रॅफिक ही फार मोठी समस्या आहे. त्या दृष्टिकोनातनं जे मध्यवर्ती आपले भाग आहेत, सगळ्यात महत्वाचा शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, तर शनिवारवाडा ते स्वारगेट हा अंडरपास करण्याचा एक आपण प्रस्ताव दिलाय. त्याचबरोबर सारसबाग ते शनिवारवाडा हा बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता हे अंडरपास होऊन पब्लिक ट्रान्सपोर्ट खालनं जर आपली सगळी गेली आणि त्याला आउटलेट बाहेरचे काढले तर त्या माध्यमातून खूप मोठा परिणाम आपल्या ट्रॅफिकला त्या दृष्टिकोनातून रिलिफेशन मिळू शकतो. त्यानंतर जो शनिवारवाडा आहे तो 7 मजली शनिवारवाडा होता, 7 माळीचा होता. आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर गोव्याचं भारतातलं, परदेशात तर अनेक विषय झालेले आहेत, परंतु भारतातील गोवामधील एक चर्च त्याचं सुद्धा ज्या आपल्या पुरातत्व ज्या वास्तू आहे, आपल्या इतिहासाच्या ज्या खुणा आहेत, त्यांचा जर अपघात झाला असेल कुठल्या पद्धतीने तर त्या सगळ्यांनी त्यांनी सुद्धा पुनर्जीवित केलेल्या आहेत. आपला शनिवारवाडा सुद्धा त्याच पद्धतीने 7 माळीचा होता, तो आगीत एका जळून खाक झाला, तर तो सुद्धा पुनर्जीवित करता येऊ शकतो. त्याकरता पाठपुरावा करण्याचा माझा संकल्प आहे. त्याचबरोबर डॉक्टर कोटणीस दवाखाना हा संपूर्ण पुणे शहरामध्ये आपण अनेक मोठी हॉस्पिटल्स असून सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दीनानाथ मंगेशकर असेल, रुबिया हॉस्पिटल असेल, त्या ठिकाणी ICU म्हणजे अशा सगळ्याच मानांकित किंवा छोट्या हॉस्पिटलमध्ये खूप वेळा आपल्याला साध्या ऍडमिशन सुद्धा मिळत नाही, ICU उपलब्ध नसतात. आणि ही शहराची फक्त कसबा मतदारसंघाची नाही तर कसबा मतदारसंघ, पुणे शहर आणि राज्य जर आपण बघितलं तर पुणे शहरात संपूर्ण ह्या 8-10 जिल्ह्यामधून जवळजवळ सगळे रुग्ण ह्या पुण्यात आणले जातात आणि त्यांची व्यवस्थेकरता बऱ्याच वेळा हॉस्पिटल्स या किती झाले तरी कमी पडतात. तर डॉक्टर कोटणीस दवाखाना जो आहे ते एक आपल्याकडं 1 एकरचा पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तो एक हॉस्पिटल आहे. त्याचं पुनर्जीवन केलं तर तिथं 150 बेडचं सुपर मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल होऊ शकतो. असा तो करण्याचा एक आमचा प्रयत्न आहे. खडक पोलीस वसाहत ही जवळजवळ 1875 साली तिची बांधणी झालेली आहे. ती सुद्धा खूप मोठी जागा आहे, 60,000 फूट एवढी जागा असून त्या ठिकाणी अवघे 125 फुटाची 200 घरं आहेत. त्या ठिकाणी खूप मोठी वसाहत होऊ शकते. अनेक पोलिसांच्या घराचा विषय त्या ठिकाणी मार्गी लागू शकतो. मामलेदार कचेरीचं सुद्धा जे 2004 सालापासून ज्या पद्धतीने त्या ठिकाणची डेव्हलपमेंट चालू आहे ती पूर्णत्वाला गेली नाही. तो पाठपुरावा करून अनेक तिथं सरकारी शासकीय आपल्या त्या ठिकाणी व्यवस्था त्या ठिकाणी आहेत, त्या सगळ्या गैरसोयी अनेक वर्ष होते, तर त्याचा पाठपुरावा करून त्या लवकरात लवकर नागरिकांकरता ते बांधकाम पूर्ण होऊन नागरिकांकरता तिथल्या सोयी सवलती लवकरात लवकर उपलब्ध व्हावा हा त्याच्यातला एक प्रयत्न आहे. सारसबाग जी बाग आहे तिचं सुद्धा सारसबाग पेशोबाग ह्याचा एकत्रित विकास आराखडा करून तो सुद्धा चांगल्या आंतरराष्ट्रीय दर्जाची ती बाग होऊ शकते असा एक प्रयत्न आहे. नेहरू स्टेडियम आहे ते सुद्धा आपल्या अनेक वर्षापूर्वीचं आहे. आपल्याकडे आधी त्या ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामने व्हायचे, परंतु आत्ताच्या नॉर्म्समध्ये ते बसत नाही. तर आपल्या नवीन नॉर्म्सनुसार त्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं कसं होईल असा एक प्रयत्न आमचा आहे. अशा पद्धतीने आपल्या इथे जी धार्मिक स्थळं आहेत, कसबा गणपती, ओंकारेश्वर आणि दगडूशेठ गणपती
हे क दर्जाचा, आता त्यांना क दर्जा आहे तर त्याला ब दर्जा मिळावा याकरता सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. दगडूशेठ मंदिरापाशी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आता असते. खूप मोठं धार्मिक पर्यटन स्थळ हे आत्ताच्या नगदीच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात झाले. आज रोज 50-60 हजार भाविक त्या ठिकाणी दर्शन घेत असतात आणि चतुर्थी असेल यावेळेस त्या ठिकाणचा गर्दीचा ओघ खूप वाढलेला असतो. तर त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या खाजगी शासकीय अशा या सगळ्या जमिनीचं एकत्रित करून ते एक मोठं धार्मिक पर्यटन करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाची अपेक्षित असणारी मदत ती सुद्धा आपण घेण्याचा आपण त्याकरता प्रयत्न करत आहोत. अशा पद्धतीने जवळजवळ 14 विकास कामे ही आपण मुख्यमंत्री साहेबांना मागच्याच 8-15 दिवसापूर्वी आपण ती दिली. स्वच्छ सुंदर विकसित कसबा करण्याच्या दृष्टिकोनातून आज 3 महिने आज बरोबर पूर्ण झालेले. 90 दिवस हा आज 23 तारीख आहे. तर 23 नोव्हेंबरला आज 24 तारीख आहे ना, 23 नोव्हेंबर ते 23 फेब्रुवारीपर्यंत 3 महिने पूर्ण झाले. आज 24 तारीख आहे. तर 90 दिवसात ज्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न मी व माझे सर्व सहकारी मिळून केला, त्याच्यातून जे काय पुढच्या 5 वर्षात करायचे तो लेखाजोखा मी आपल्या पुढे ठेवलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने इंदोरची जे आमचा दौरा झाला त्यात आपले बरेचसे सहकारी सहभागी होते. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा प्रचार प्रसार झाला आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत तो पोहोचला. हा सुद्धा जो विकास करण्याचा जो आमचा संकल्प आहे तो आपल्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना पोहोचल्यानंतर सर्वांच्या सहकार्याने हा कसबा स्वच्छ सुंदर आणि विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि आपण ते वारंवार सांगितले की हा कसबा हा नुसता मतदारसंघ नसून छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवलेला हा कसबा आहे. आटकेपार झेंडा ज्या बाजीरावने लावला तो शनिवारवाडा ह्या कसब्यातीलच आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ जिथनं रवली तो हाच कसबा आहे. लवजी वस्ताद साळवे यांनी जे सर्व आद्य क्रांतिकारांचे गुरु ज्यांना म्हणलं जातो त्यांचा वाडा सुद्धा या कसब्यात आहे. आणि लोकमान्य टिळकांनी जो स्वातंत्र्याचा संदेश दिला तो केसरी वाडा सुद्धा हा कसब्यात आहे. अतिशय मोठ्या महान विभूतींनी ज्यांनी या देशाला दिशा दिली तो ही सगळी मंडळी कसब्यातच होती. त्यामुळे हा कसबा स्वच्छ सुंदर आणि विकसित करण्याचा संकल्प घेऊन आम्ही निघालोय. तो सिद्धीला नेण्याकरता आपला सुद्धा मदत आणि सहकार्य अपेक्षित आहे. एवढं सांगून मी माझे जे निवेदन आहे ते संपवतो. बजेट सत्र आहे आता, त्या बजेट सत्रामध्ये काय तुमच्या त्याच्यामध्ये विशेष फंड मागणी काय केलेली आहे का? या अनुषंगाने हे सगळे जे निवेदन आहे त्याची स्वतंत्र पत्र ही मुख्यमंत्री साहेबांना दिल्यानंतर त्या संबंधित खात्यात ज्या खात्याशी निगडीत हे विषय आहेत त्या विषयानुसार आपण आहे सुनील लक्ष आहे 1 मिनिट पूर्ण करू. तर त्या अनुषंगाने आपण तो प्रयत्न करणार आहोत. बोला. हा तर नाही मी तेच कार्यकर्त्यांना आव्हान करू. नाही मी तेच सांगितलं की मी आता सांगताना ते सांगितलं की आपल्याला ज्या पद्धतीने ज्या दिशेने आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय. माझ्याबरोबर सगळे कार्यकर्ते होते. इंदोरमध्ये कुठेही फ्लेक्स लावलेला दिसला नाही. फ्लेक्स लावून निवडणूक जिंकता येते असं काही विषय नाही. इंदोरला गेली अनेक वर्ष हे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. लोकांना ते म्हणजे जे आपल्या शहराला विद्रुपीकरण होतं ते करू नये हा आमचा प्रयत्न आहे. माझी सुरुवात पहिल्यांदा मी माझ्यापासून केली. त्यानंतर येणाऱ्या प्रश्न ज्या आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा आव्हान केलं की आपण शक्यतो अनाधिकृत फ्लेक्स लावू नये. जे होल्डिंग्स आहेत हे आहेत इतर जे प्रसार माध्यम आहेत त्याचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. अनाधिकृत काम करू नये याकरता सगळ्यांनी प्रयत्न करावा. पुण्यामध्ये तुमच्या पक्षाचे आमदार आहेत तो फक्त कसबाच नाही तर पुणे शहरामध्ये आपल्याला रस्त्यावरती बघायला मिळतात सिक्युरिटी फ्लेक्स लावलेले असतात. कुणी मंत्री येणार असेल स्वागतासाठी लावलेले असतात, वाढदिवसासाठी लावलेले असतात. तो फक्त कसबा नाही तर पुणे शहरासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. नाही आता पहिल्यांदा रोल मॉडेल असतं. पहिल्यांदा कुठलं तरी आपल्याला एक विषय पूर्ण करायचा असतो त्याच्याकरता आपल्याला प्रयत्न करायचा असतो. कारण छोटं जर केलं ते यशस्वी झाल्यानंतर आपोआप त्याचे रिफ्लेक्शन सगळीकडे उठतात. अर्थातच आम्ही आज फक्त कसब्याचा प्रतिनिधी नाहीये.
मी स्टँडिंग कमिटीला जेव्हा नगरसेवक असताना मी तोच विचार करायचो की मी पुणे शहराचा प्रतिनिधी आहे. तो एक भागातनं निवडून येणं हा एक भाग आहे, परंतु आज मी राज्याचा प्रतिनिधी म्हणून काम करतोय, राज्याच्या दृष्टिकोनातनं काम करणार आहे. सुरुवात ही माझ्या इथनं करणार आहे आणि ह्याचे रिफ्लेक्शन उद्या राज्यात उठतील. मी सभागृहात सुद्धा या विषयावर मी विषय मांडणार आहे, तर त्या अनुषंगाने हा राज्याचाच विषय होणार आहे. पुण्याचा काय आपण मोठा विचार करू. हा बोला पाटील साहेब. ही जी आज भूमिका आहे तीच भूमिका कायम राहणार आहे. तर त्याची सुरुवात आपण करतोय. हे तर एक लक्षात घ्या, आज तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे सगळे विषय जे आहेत हे दगडी घाण्याचेच विषय आहेत, पण मी धाडसाने करतोय कारण याच्यात कुणीतरी पहिल्यांदा पाऊल उचललं पाहिजे. ज्या ठिकाणी आता लागत नाहीये तिथं कधीतरी हे पाऊल उचललं असेल. इंदोरचं मी पुन्हा पुन्हा सांगतो की इंदोरला जेव्हा आम्ही 300 जण गेलो तर इंदोर 10 वर्षापूर्वी, आपण सगळ्यांनी सुद्धा अनेक वेळा दौरे केलेले आहेत, बरेच दौरे झाले, तर 10 वर्षापूर्वी इंदोर हे सुद्धा खूप अस्वच्छ शहर म्हणून ओळखलं जात होतं. पण आज ज्या पद्धतीने त्यांनी त्याच्या स्वच्छता देशातलं पहिलं शहर म्हणून त्यांनी त्यांची ओळख केली, तर आपण प्रत्येक जण गेल्यानंतर आपल्याला खरंच जाणवतं की खरंच ते स्वच्छ आहे, अतिशय चांगलं वाटतं. तर त्या दृष्टिकोनातून आपला करण्याचा प्रयत्न आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळालं तर ते नक्की होईल. मी त्यांना सांगणार की जी कायदेशीर आहे ती कारवाई ताबडतोब करा. फक्त फ्लेक्सीच शहर विद्रुपीकरण होत नाहीये, रस्त्याने काही कार्यक्रमाचे झेंडे लावले जातात किंवा इतर गोष्टी असतात, तर याच्यावरती पण कारवाई करणार कसं? नाही आता आपण नाही आता आपण एक एक टप्प्याने आपण सुरुवात करतोय. तर याच्यात फ्लेक्स हा विषय आहे. त्याचबरोबर मी मतदारसंघातील जर आपण जर फिरत असाल तर खड्डे विरहित रस्ते करण्याचा एक प्रयत्न आहे. आता त्याचबरोबर जे डीपी आहेत, मी MECBच्या लोकांशी बोललो, त्यांना सांगितलं की जे आपल्याकडे डीपी आहेत, डीपी हे बरेचसे सडलेले आहेत, रस्त्याच्या मध्ये आहेत. मी पवार साहेबांशी चर्चा केली, त्याच्यातले जे बंद आहेत ते डीपी सुद्धा आपण काढण्याचा त्यांना आता सांगितलेलं आहे. जे रस्त्याच्या मध्ये ते डीपी शिफ्ट करण्याचं सांगितलंय. ज्यांचे खूप खराब दिसतात ते पेंट करून ते चांगलं करण्याचं सांगितलेलं आहे. पोलीस खात्याशी आयुक्तांशी बोललोय, गिल साहेबांशी बोललोय. ज्या सडलेली वाहनं जी रस्त्यामध्ये आहेत ती उचलण्याचा सुद्धा प्रयत्न आपण करणार आहोत. ज्या ज्या पद्धतीने शहर विद्रूप होतं, हा मतदारसंघ विद्रूप होतो, तो जास्तीत जास्त स्वच्छ करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि ते स्वच्छ झाल्यानंतर नागरिकांना आपण आव्हान करून की आता खराब करू नका. आमदार साहेब, हा जो जसं आपण गणपती मंदिरच्या दगडूशेठचा एक मुद्दा उचलला, तर त्याला रस्त्यावरच अतिक्रमण केलेलं आहे, बॅरिकेड्स लावून टाकला आता, तर याच्यासाठी आपलं काय? नाही, त्या सगळ्याच नियोजन करणं म्हणून तर सांगितलं ना, त्याचा एकात्मिक विकास आराखडा, या सगळे जे विषय आहेत ह्याच्यातल्या ज्या काही बेकायदेशीर गोष्टी बंद करून जास्तीत जास्त कायदेशीर करून ते योग्य रीतीने विकसित कसं होईल असा प्रयत्न करणार. तुमच्या मतदारसंघात खादी क्लासेस, हॉटेल भरपूर आहेत, सगळ्या मतदारसंघात तुम्ही छोट्या छोट्या जाहिराती लावल्या, ते सगळं इतक्या प्रमाणात लावतात की ते बघू सुद्धा वाटत नाही. आता तुम्हाला याच्याकरता सांगतो, नाही तेच सांगतो की इंदोरमध्ये आता आपण सारखा बेसिक इंदोर हा विषय का घेतो ते पुन्हा सांगतो. आज सुद्धा इंदोरमध्ये रोजचे दंडात्मक कारवाई मधनं 3-3.5 लाख रुपये ते ऐका साहेब, आपण आता तुम्हाला ह्याच्यात फरक जाणवेल. आपण प्रशासनाबरोबर सातत्याने बैठका घेऊन जे अशा पद्धतीने काम करतील त्याच्यावर दंडात्मक कडक कारवाई करण्याचा आपण त्यांना पाठपुरावा करणार आहोत. वाहतुकीची समस्या आणि पार्किंगची समस्या, आता जे प्रायव्हेट पार्किंग आहे ते तासाला 20 रुपयाचे आकारतात, त्यासाठी तुम्ही काय? शनिवार वाड्यापासून स्वागत पण मोठ्या प्रमाणात रिक्षा पण मध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात लागलेला असतात. सामान्य जनतेला तिकडे जाण्याचं असलं तरी जाता येत नाही. त्यामुळे तर आपण जानवरवाड्याचे स्वागत अंडरपास करण्याचं म्हणतोय. आपण तो अंडरपास करायचा म्हणतोय. जे काही रिक्षा स्टँड असतील त्या अधिकृत रिक्षा स्टँडला जी मर्यादित संख्या त्या पद्धतीने वाहनं पोलीस उभे असताना सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. आपण करायला सांगू.
तुम्ही गणपती- आता या भाऊ, 5 वर्षाच्या भाऊ, 5 वर्षाच्या काळात हेतू निविषय मार्गी लागणार का? याला कालावधी किती आहे? स्वारगेट पर्यंत जो अंडरपास तुमच्या 14 मागण्या 14 आज मी आमदार होऊन 3 महिने झालेले आहेत. जे माझ्या डोळ्यासमोर आता 14 प्राधान्याने विषय आणले ते मी राज्य शासनाकडे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मी राज्य शासनाकडे पोहोचवलेले आहेत. त्याचा पाठपुरावा करून 14चे 14 पूर्ण करण्याचा 5 वर्षात माझा प्रयत्न राहील. भाऊ, गणपती उत्सवामध्ये जसं की कोणी पालक असेल किंवा अशी ग्रुप असेल याच्यावरती पण कारवाई होईल की त्यांना वेगळा नियम असेल तुमच्याकडे? नाही, आता मी तुम्हाला सांगितलं, आज मी पहिल्यांदा माझ्या स्वतःचा निर्णय आता जाहीर केलाय की कुणीतरी सुरुवात करायला लागती. आज जसं आपण बघितलं की स्वच्छ करण्याकरता जे सिस्टीम असते त्या सिस्टीममध्ये काम करणाऱ्यांची संख्या कमी, परंतु आज जर आपण बघितलं तर प्रत्येकाने ठरवलं, मी ठरवलं की मी रस्त्यावर कचरा करणार नाही. तर त्याच्यासाठी पण नियम लागू होईल का? ऐका ना, ऐका, मी तेच सांगतोय. आता आजच्या तारखेला आजपासून आपण सुरुवात करतोय, त्याचे परिणाम दिसायला थोडे वेळ लागेल आणि सगळं प्रत्येकाला पटेल तसा तो प्रत्येकजण त्याचा निर्णय घेईल. आणि ज्या काय गोष्टी कायद्याच्या अगेन्स्ट आहेत, मी विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक बेकायदेशीर गोष्टीवर योग्य ती कारवाई करण्याला मी सांगेन. कशाची? मी उद्यापासून, हे आत्तापासून. हा, म्हणून अजून आहे तो. पुण्यामध्ये असताना वॉलेट गेमचं धोरण आणलं परंतु त्याचा विचार महापालिकेवर पडला आणि महापालिकेला 500 किलोमीटरच्या पेक्षा भरती परवानगी दिली. तुम्ही असताना तो धोरणात्मक निर्णय आणला होता. खासगी कंपन्यांची 400 कोटीपेक्षा असतात त्यांना वसुलीचं तुम्ही सांगितलं परंतु ते काही केलं नाही. आता मी माझ्या परीने वॉलेट केबल दिसतात त्यामुळे तुम्ही काही करणार? नाही, तिथं जरी ओव्हरहेड केबल असेल, आपल्याला इंदोरच्या सुद्धा पुढे जायचंय. आपली टॅगलाईन अशी आहे की आज आपण इंदोर बघायला गेलो, उद्या देश कसबा बघायला येईल. तर तिथं मी नसणाऱ्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत, ते आपण करू. जे पुण्याचे आता सध्या जे फ्लेक्स दिसतात ते बहुतांशी सगळे म्हणजे मॅक्झिमम लोकप्रतिनिधींचे फोटो असतात त्यांच्याच संदर्भातले असतात. आता आपण इंदोर दौरा केला, तिथे आपण बघितलं की तसे फ्लेक्स नाही आहेत. तर आपल्या अभ्यासात काय असं आढळून आलं का की तिथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते प्रसिद्धी लालसा नाहीये त्यांना, असं काही आढळलं? नाही, मी तेच सांगतो की आता वेगवेगळ्या पद्धतीने त्या गोष्टी होऊ शकतात. डिजिटल मार्केट आहे, आपल्या माध्यमातून सुद्धा लोकांना प्रसिद्धी मिळू शकते. अधिकृत होल्डिंगचं लावून सुद्धा त्याचा प्रसिद्धी होऊ शकते. आज त्या ठिकाणी नाहीये ते चांगलं आहे. जे चांगलं आहे ते घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्याची कुणीतरी सुरुवात केली पाहिजे, ती सुरुवात मी करतोय. तुम्ही कार्यकर्त्यांची अडचण केलं का पाटील दगडी खायची सवय लावलीत काय? हा, ऐका, आज सांगतो, फ्लेक्स न लावता सुद्धा भाजपचे 24 नगरसेवक निवडून आणणार.